शहराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनाने लाखो रुपये खर्च करून जळकोट शहरात ठिकठिकाणी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे गेल्या 3 वर्षापासून बंद अवस्थेत खांबावरच लटकत आहेत। त्यामुळे जळकोट शहरात गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांना मोकळे रान झाले असल्याने नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सन 2022-23 मधील लातूर जिल्ह्यातल्या जळकोट शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयांकडून लाखो रुपये खर्च करून जळकोट शहरातल्या मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते। या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे DVR जळकोट पोलीस ठाण्यात बसवून त्यावर जळकोट पोलिसांचे रात्रंदिवस नियंत्रण होते। त्यामुळे शहरात सर्वत्र शांतता तर होतीच, परंतु शहरात घडलेल्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी देखील पोलिसांना या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची चांगलीच मदत होत होती। मात्र 1 वर्षानंतर शहरातले सर्व कॅमेरे नादुरुस्त होऊन बंद अवस्थेत असल्याने शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आता रान मोकळे झाले आहे। सध्या तर जळकोट शहरात दिवसेंदिवस चोऱ्यांचे आणि गुन्हेगारींच्या घटनेत वाढ होत असून घडलेल्या घटनेतील आरोपींना शोधण्यासाठी जळकोट पोलिसांना अडचणी येत आहेत। त्यामुळे नादुरुस्त होऊन बंद असलेले कॅमेरे दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी शहरातील नागरिकांकडून वारंवार केली जात आहे। मात्र नादुरुस्त अवस्थेत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्याची जबाबदारी आमची नसल्याचं जळकोट पोलीस प्रशासन आणि नगरपंचायत प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येते। त्यामुळे बंद अवस्थेत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे चालू करण्यासाठी मागणी नेमकी कुणाकडे करावी असा प्रश्न आता शहरातील नागरिक